हॅलो डिअर फ्रेंड्स, मी सहदेव केंद्रे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्याच्या मागचा उद्देश एकच आहे की ज्युनियर इंजिनियरच्या आलेल्या इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, सर्वेइंग आणि कॉन्ट्रॅक्टसाठीच्या जागा. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट सांगतो, इंतजार करने वाले को सिर्फ उतना ही मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ देते हैं. म्हणून एकच गोष्ट सांगतोय, आपणच सुरुवात करा आता कोशिश करायला. 100% तुम्हाला भेटणार आहे. त्यासाठी फक्त मनातील न्यूनगंड काढून टाका की रेल्वेच्या जागा, SSCच्या जागा किंवा सेंट्रलच्या ज्या जागा असतात त्या फक्त बाहेरच्या राज्यातलेच विद्यार्थी पास होतात आणि आपण पास होत नाहीत. हा फक्त आणि फक्त भीती आणि निगेटिव्हिटी आणि न्यूनगंड आहे. मला एवढं म्हणायचं आहे. फक्त आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा खूप चांगली कुवत आहे, खूप चांगली कॅपॅसिटी आहे, खूप टॅलेंटेड आहेत, खूप स्कॉलर आहेत, खूप मेहनत करण्याची सुद्धा इच्छाशक्तीही आहे आणि सोबत सोबत तयारी सुद्धा आहे. फक्त आणि फक्त ती सुरुवात करणं गरजेचं आहे. ती फक्त सुरुवात जर झाली तर व्यवस्थित प्लॅनही करता येतो. सोबत सोबत जर आपल्या समोर टार्गेट असेल तर अभ्यासही चांगला होतो आणि येणाऱ्या काळात सोबत सोबत याचा अभ्यास जर झाला तर महाराष्ट्रात जर एखाद दुसरी ॲड आली आणखी ह्याच्यामध्ये तर तुम्ही ती सुद्धा इझिली पास होऊ शकतात. याच्यामुळं तुम्ही सर्वांनी आज आत्तापासूनच फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे. काय काय जागा आहेत, काय आहे या एक्झामबद्दलची संपूर्ण इत्थंभूत माहिती या व्हिडिओच्या द्वारे मी तुमच्या समोर आणत आहे. बघा, 1 ऑक्टोबर 2020 पासून या एक्झामचे फॉर्म सुरू झालेले आहेत. बघा, इथं तुम्हाला समोर दिसत असेल आता ज्युनियर इंजिनियर, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, त्यानंतर क्वांटिटी सर्वेइंग अँड कॉन्ट्रॅक्ट्स एक्झामिनेशन 2020. विद्यार्थी मित्रांनो, सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन 1 ऑक्टोबर 1/10/2020 ते 30 ऑक्टोबर 30/10/2020 पर्यंत हे फॉर्म सुरू आहेत. म्हणजे 1 ऑक्टोबरपासून ते 30 ऑक्टोबरच्या दरम्यान तुम्ही या एक्झामचा फॉर्म भरू शकतात. पण आता महाराष्ट्रीयन असोत किंवा कुठलेही इंजिनियर्स असो, तर इंजिनियरची सवय असते वन नाईट फुल फाईट सब्जेक्ट आउट. या पद्धतीने आपण काय विचार करतो की शेवटच्या दिवशी आपण फॉर्म भरू. पण याचं नुकसान सांगतो मित्रांनो, काय होतं ते. तुम्ही आता फॉर्म भरायचं तर ठरवलंय, न्यूनगंडही डोक्यातून काढून टाकलाय, मेहनत करायलाही तयार झालात आणि सगळ्या गोष्टी ठरल्यानंतर तुम्ही फॉर्म शेवटी ठेवल्यानंतर होतं काय की शेवटच्या दिवशी फॉर्म भरणारे संख्या खूप जास्त असते. याच्यामुळं जी काही वेबसाईट आहे ती वेबसाईट हँग होते आणि वेबसाईट हँग झाल्यामुळं आपला फॉर्म सबमिट होण्याचा राहू शकतो. म्हणून एकच गोष्ट सांगल की आलेली फॉर्म जर डेट आहे, आजही तुम्हाला फॉर्म भरता येतो या क्षणी, तर मग तुम्ही त्याची वाट कसली पाहताय? वाट न पाहता लगेचच्या लगे फॉर्म भरायला सुरुवात करा. लास्ट डेट आहे 30 ऑक्टोबर 2020 पर्यंत. जे विद्यार्थी ऑनलाईन फीस पे करणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी 1 नोव्हेंबर 2020 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे. यानंतर जे विद्यार्थी ऑफलाईनमध्ये चलन भरू इच्छितात, म्हणजे बँकेमध्ये वगैरे जाऊन जे चलन भरणार आहेत ऑफलाईन, त्या विद्यार्थ्यांसाठी 3 नोव्हेंबर 2020 ही तारीख देण्यात आलेली आहे. सोबत सोबत आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. आता बघा, ह्याच्यामध्ये 2 पेपर असणार आहेत, पहिला पेपर आणि दुसरा पेपर. तर पेपर 1ची डेटसुद्धा डिक्लेअर केलेली आहे आणि ती एक्झाम आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट. व्हॉट इज कम्प्युटर बेस्ड टेस्ट? ज्याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत, ज्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्स आहेत. अशी परीक्षा कम्प्युटरवरती होणार आहे आपली. त्याची तारीख दिलेली आहे त्याने टेंटेटिव्ह 22 मार्च 2021 ते 25 मार्च 2021 पर्यंत. आपण सर्वांनी देवाकडे साकडं घालूयात की ही जी कोरोनाची अशी घाणेरडी परिस्थिती अजूनही जगावर आहे ती लवकरात लवकर जावो आणि ह्या ज्या परीक्षेच्या तारीख आलेल्या आहेत याच डेटला ही परीक्षा होईल अशी अपेक्षा व्यक्त करूयात आणि पुढे चालूयात. बघा, यानंतर डेट ऑफ पेपर 2, पेपर 2ची डेट जी आहे ती आणखी या ठिकाणी डिस्प्ले केलेली नाही. पण जर ही परीक्षा ह्या डेटमध्ये झाली पेपर 1ची, तर पेपर 2ची सुद्धा लवकरच डेट डिक्लेअर होऊ शकते. बघा, आता पुढं काय काय दिसतंय तुम्हाला, डिटेल्स ऑफ पोस्ट. ज्या वेगवेगळ्या पोस्ट आहेत याच्यामध्ये त्याच्या रिलेटेड डिटेल्स आहेत. काय डिटेल आहेत बघा, ऑर्गनायझेशनचं नाव दिलेलं आहे तुमच्या समोर, पूर्ण चार्ट दिसत असेल. तुम्ही काहीही काळजी करू नका. आपलं जे केंद्रीय इन्स्टिट्यूटचं ऑफिशियल टेलिग्रामचं चॅनल आहे याच्यामध्ये मी ॲज इट इज PDF टाकतोय. तुम्ही ती PDF बघा, व्यवस्थितरित्या सगळ्या गोष्टी वाचा. मी इथं ओझर तर सगळ्या गोष्टी सांगणारच आहे, पण सोबत सोबत तुम्ही PDFचा सुद्धा आधार घेऊ शकतात. बघा, इकडं काय काय दिसतं तुम्हाला,
बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन याच्यामध्ये मेकॅनिकल आहे, सिव्हिल आहे, इलेक्ट्रिकल आहे. तर तिन्ही ब्रँचच्या विद्यार्थ्यांना BRO मध्ये किंवा ज्याला आपण ब्रो म्हटलं जातं याच्यामध्ये ज्युनियर इंजिनियरची पोस्ट मिळवता येत असते. त्यानंतर अतिशय आवडीचं जे क्षेत्र आहे ज्याला आपण म्हटलं जातं PWD, ज्याला सोबत CPWD सुद्धा म्हटलं जातं, सेंट्रल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट, याच्यामध्ये ज्युनियर इंजिनियरच्या जागा त्याच्यासाठी सिव्हिल आणि इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी इलिजिबल असतात. त्यानंतर बघा सोबत सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन याच्यामध्ये तिन्ही विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात, सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल. आता बघा पुढं मी हे पूर्ण तुमच्या समोर चार्ट दिलेलाच आहे, तुम्ही पाहू शकता, व्यवस्थितरित्या तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता आणि पूर्ण आपले जे काही जवळचे विद्यार्थी मित्र मैत्रिणी आहेत, जे गरजू आहेत, ज्यांना खरंच गरज आहे, जे मेहनत करायला तयार आहेत, अशा विद्यार्थ्यांना हे जे काय आहे व्हिडिओची लिंक शेअर करा, जेणेकरून की यांना सुद्धा याच्यामधून फायदा होईल, ते सुद्धा फॉर्म भरू शकतील. बघा यानंतर इथं नाव दिसते 15व्या नंबरला मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस किंवा मिलिटरी इंजिनियर सर्व्हिसेस, याचा अर्थ MES ज्याला म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये सुद्धा ज्युनियर इंजिनियर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल तिघांसाठी जागा आलेल्या आहेत. यानंतर पुढं चला. आता बघा रिझर्वेशन आणि डिसॅबिलिटीचं काय आहे, सगळ्या गोष्टी, सुटेबिलिटी वगैरे सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे बघा टाईप ऑफ डिसॅबिलिटी, म्हणजे कोणते डिसेबल आहे, की डोळ्याने काही हे आहे, डोळ्याने दिसण्याचा काही प्रॉब्लेम आहे की ऐकण्याचा काही प्रॉब्लेम आहे, अशा वेगवेगळ्या डिसॅबिलिटीच्या टाईप दिलेल्या आहेत. आणि त्याच्यासाठी इकडे कॅटेगरी ऑफ डिसॅबिलिटी टू बी सिलेक्टेड इन रजिस्ट्रेशन और ॲप्लिकेशन फॉर्म असं लिहिलेलं आहे. मग वेगवेगळे तिकडं तुम्हाला कॅटेगरी दिलेल्या आहेत, VH, HH, OH, ऑदर्स. याच्यानुसार ज्याची डिसॅबिलिटी जी आहे त्याच्यानुसार तुम्हाला ते फॉर्ममध्ये तिकडं मेन्शन करावं लागेल. यानंतर बघा आता पुढे आणखी एक गोष्ट दिलेली आहे की ओनली मेल कॅन्डिडेट्स आर एलिजिबल फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर इंजिनियर्स इन द बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन. याच्यामध्ये एक चांगली गोष्ट किंवा निगेटिव्ह गोष्ट अशी वाटू शकते, मुलांना वाटू शकते की ही गोष्ट फक्त आपण तिकडं मुलंच आहोत काय त्याच्यात मजा आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जी बॉर्डर आहेत तर बॉर्डरच्या ठिकाणी मुलांनाच फक्त जागा दिल्या जात असतात, ज्युनियर इंजिनियरच्या मुलींसाठी BRO मध्ये नसतात. पण जे बाकीचे जे पोस्ट आहेत, जे CPWD आहे, त्यानंतर सेंट्रल वॉटर अँड रिसर्चवाला आहे, त्यानंतर MES आहे, मिलिटरी इंजिनियर सर्व्हिसेस, या प्रत्येकच ठिकाणी मुलींना आणि मुलांना सर्वांनाच त्या पोस्ट घेता येत असतात. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर बघा नॅशनॅलिटी किंवा सिटिझनशिप वगैरेचे काही मुद्दे दिलेले आहेत, तुम्ही ते सुद्धा वाचू शकतात. तुम्ही सर्वच जण सिटिझन ऑफ महाराष्ट्र आहेत, म्हणजे बाय डिफॉल्ट सिटिझन ऑफ इंडिया आहात, त्याच्यामुळे तुम्ही सगळेच फॉर्म भरू शकतात. हे भूटान, नेपाळ हे काही आपल्याला काही गरज नाही आहे, जे तिकडले असते त्यांचे ते बघून घेतील. बघा इकडं त्यानंतर पुढं दिलेलं आहे एज लिमिट ॲज ऑन 1/1/2021, म्हणजे 1 जानेवारी 2021ला इतकं वय असलं पाहिजे. कितकं वय असलं पाहिजे तर इथं दिलेलं आहे बघा ब्रोमध्ये. ब्रो म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, सिव्हिल असेल तर 30, इलेक्ट्रिकल मेकॅनिकल असेल तरी सुद्धा 30 वर्षाचं अप्पर एज लिमिट दिलेलं आहे. अप टू लिहिलंय म्हणजे त्याच्यापर्यंत, त्याच्या खाली किती असेल तरी चालतंय. त्यानंतर बघा आता दोन गोष्टी तुम्हाला आणखी वेगळ्या पाहायला भेटतील. CPWD जे आहे ना, CPWD ज्याला आपण सेंट्रल वर्क्स किंवा सेंट्रल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट म्हणतो, त्याच्यामध्ये जे एज क्रायटेरिया दिलेला आहे तो दिलेला आहे अप टू 32 इयर्सचा, 32 वर्षे. त्याच्यामध्ये सिव्हिल आणि इलेक्ट्रिकलसाठी जागा आहेत. त्यानंतर CWPRES ज्याला सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन म्हटलं जातं, त्याच्यामध्ये सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल तिन्ही आहेत. आणि याचा जो एज क्रायटेरिया आहे तो अप टू 30 इयर्स आहे. त्यानंतर CWC ज्याला सेंट्रल वॉटर कमिशन म्हटलं जातं, त्याच्यामध्ये सिव्हिलसाठी आणि मेकॅनिकलसाठी जागा आहेत, त्याचा सुद्धा क्रायटेरिया 32 वर्षाचा आहे. म्हणजे ह्याच्यातून तुम्हाला काय ॲनालिसिस करता आलं, जे बघा वर दिसतंय तुम्हाला CPWD आणि इकडं समोर दिसतंय CWC, ह्या दोन पोस्टसाठी 32 वर्ष ह्या क्रायटेरिया ठेवलेला आहे. आणि ज्या रिमेनिंग पोस्ट आहेत याच्यासाठी क्रायटेरिया ठेवलेला आहे 30 वर्षाचा, अप टू 30 वर्षे. म्हणजे अप्पर एज लिमिट किती दिलेले आहे 30 वर्षासाठी. ती झाली जनरल कॅटेगरीसाठी. आता बघा जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये आहेत, वेगवेगळ्या कास्टमध्ये आहेत,
तर त्या विद्यार्थ्यांना एजचं रिलॅक्सेशन दिलेलं आहे. काय असतं रिलॅक्सेशन बघा, परमिसेबल बियॉन्ड द अप्पर एज लिमिट. याचा अर्थ जर समजा फॉर एक्झाम्पल धरा CPWD मध्ये 32 वर्ष जर एज आहे तर हे जे रिलॅक्सेशन आहे ना 32+ असणार आहे. किंवा CWC ज्याला आपण वर पाहिलं होतं बघा, इकडं CWC दिसतंय तुम्हाला, त्याच्यासाठी 32 वर्ष आहे. किंवा बाकी जर तुम्ही MES पाहत असाल, इथं MES दिसते 15-16 नंबरला, तर मिलिटरी इंजिनियर सर्व्हिसेस किंवा याच्यामध्ये 30 वर्षाचा अप्पर लिमिट आहे. हे जे काही एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे कॅटेगरी वाईज ते अप्पर एज लिमिटमध्ये तुम्हाला ॲड करायचं आहे. क्लिअर झालं ही गोष्ट. चला आता पुढं कोणत्या कॅटेगरीसाठी किती अप्पर एज लिमिटच्या वर 5 वर्षाचं आहे बघा. SC आणि ST कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन दिलेलं आहे. म्हणजे जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी जर 30 वर्षापर्यंत ही परीक्षा देऊ शकतात वयाच्या, किंवा काही जण 32 वेगवेगळ्या पोस्टसाठी देऊ शकत असतील तर त्याच्या वर 5 ॲड करा, म्हणजे 35 किंवा 37 वर्षापर्यंत हे विद्यार्थी परीक्षा देऊ शकणार आहेत. OBCला 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. PWD म्हणजे पर्सन विथ डिसॅबिलिटीज, ज्याला आपण अपंग वगैरे जे म्हणतो, आपण पाहिलं बघा वर टाईप ऑफ डिसॅबिलिटी आहे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. सोबत PWD प्लस OBC म्हणजे ज्या विद्यार्थ्याकडे OBCचं सर्टिफिकेट आहे सोबत तो PWD आहे म्हणजे पर्सन विथ डिसेबल आहे तो, तर त्याला 13 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. याचा अर्थ ज्या पोस्टला 30 वर्ष अप्पर एज होतं तिथं त्याला 43 वर्षापर्यंत एक्झाम देता येणार आहे. त्याच्यानंतर 5वी पोस्ट दिसते इकडे तुम्हाला PWD प्लस SC/ST, तर या विद्यार्थ्यांसाठी 15 वर्षाचं एज रिलॅक्सेशन देण्यात येणार आहे किंवा आलेलं आहे. एक्स सर्व्हिसमॅन, याचा अर्थ एक्स सर्व्हिसमॅनचा अर्थ जे विद्यार्थ्यांनी अगोदरही कुठंतरी सर्व्हिस केलेले आहे, त्यानंतर ते तिकडून VRS किंवा जे क्रायटेरियामध्ये बसतंय याच्यामधून असतील तर त्यांचं सुद्धा एज रिलॅक्सेशन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. यानंतर आता पुढं चला बघा, आता एक एक गोष्टी तुम्हाला आणखी पुढं समजणार आहेत. एसेन्शियल एज्युकेशनल क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स ॲज ऑन 1 जानेवारी 2021. बघा प्रत्येक गोष्ट रेफरन्स कुठं मानला जातोय 1 जानेवारी 2021चा, त्याच्यामुळं ती गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा आता जे ब्रो आहे ज्याला आपण मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स म्हणतो, तर ज्युनियर इंजिनियरच्या सिव्हिल असेल तर त्याच्यामध्ये काय काय गोष्टी दिलेल्या आहेत बघा. कोण कोण परीक्षा देऊ शकतं. डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग फ्रॉम अ रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूट. याचा अर्थ युनिव्हर्सिटीमध्ये एखादं जर कॉलेज आहे किंवा युनिव्हर्सिटीला रिकग्नाइज असलेलं AICTE असते बघा, तर त्याच्यासाठी जे विद्यार्थ्यांची डिग्री झालेली आहे ते फॉर्म भरू शकतात. जर काही विद्यार्थ्यांचं डिग्री नाही आणि डिप्लोमा आहे तर ते सुद्धा फॉर्म भरू शकतात, पण सोबत त्यांना 2 वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स सुद्धा असला पाहिजे. बघा इकडं ऑर दिसतं इथं तुम्हाला पहिल्याच रोमध्ये. डिग्री जर सिव्हिलची असेल तर ते ब्रोमध्ये फॉर्म भरू शकतात. डिग्री जर इलेक्ट्रिकल मेकॅनिकलची असेल तर ते सुद्धा ब्रोमध्ये फॉर्म भरू शकतात. जर काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की सर आमचं डिप्लोमा झाला आहे त्याच्यानंतर आम्ही डिग्री करण्याच्या ऐवजी काय केलं, जॉब केला. जर तुमच्याकडे जॉब केलेला आहे, जर तुमच्याकडे 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल, पण बघा काय लिहिलेलं आहे ते पण समजून घ्या. डिप्लोमा ए दिसतंय डिप्लोमा 3 इयर्स डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग. दुसऱ्या रोमध्ये दिसतंय 3 इयर्स डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल ऑटोमोबाईल मेकॅनिकल फ्रॉम काय म्हणू शकतो त्याला रिकग्नाइज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट और बोर्ड. अँड सोबत काय लागणार आहे बघा 2 इयर्स एक्सपिरियन्स इन प्लॅनिंग एक्झिक्युशन मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल और मेकॅनिकल इंजिनिअरिंग वर्क्स. बघा एकतर BE झालेले असेल किंवा ज्याला आपण BTech म्हणतो, डिग्री असेल तर फॉर्म भरू शकतात, त्याला कुठल्याही एक्सपिरियन्सची गरज नाही. पण ज्या विद्यार्थ्यांकडे डिग्री नाही पण डिप्लोमा आहे तर ते विद्यार्थी डिप्लोमा प्लस 2 वर्षाचा एक्सपिरियन्सवरती हे फॉर्म भरू शकतात. यानंतर 3 नंबरचा रो बघा, ज्युनियर इंजिनियर CPWD, मग तो इलेक्ट्रिकल आहे आणि सिव्हिल आहे. 2 सोबत काय आहे बघा त्याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये दिलेलं काय काय दिसतं, डिप्लोमा इन सिव्हिल. आता CPWDला डिप्लोमा लागतो. सोबत काय दिलेलं आहे बघा, डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी और इन्स्टिट्यूट. आणि 4 नंबरमध्ये बघा ब्रॅकेटमध्ये इलेक्ट्रिकल दिलेलं आहे, पण
जी इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेली त्याच्यामध्ये डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल ऑर मेकॅनिकल इंजिनिअरिंग फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूट असं म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढे आता पाचवा ज्युनियर इंजिनियर सिव्हिल CWPRES असं म्हटलं जातं. सेंट्रल वॉटर अँड रिसर्च पॉवर किंवा पॉवर रिसर्च स्टेशन, याच्यामध्ये डिप्लोमा लागतो. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकलसाठी सुद्धा डिप्लोमा असेल तर फॉर्म भरू शकतात. त्यानंतर मेकॅनिकलसाठी सुद्धा डिप्लोमा असेल तरी फॉर्म भरू शकतात. त्यानंतर 8वा रो बघा, ज्युनियर इंजिनियर सिव्हिलसाठी CWC, त्याच्यामध्ये डिग्री हे असेल आणि डिप्लोमा हे असेल किंवा डिग्री एखाद्याकडे तरी फॉर्म भरू शकतो किंवा एखाद्याकडे फक्त डिप्लोमा आहे तरी सुद्धा फॉर्म भरू शकतात. इकडं प्रत्येक गोष्ट व्यवस्थितरित्या सांगितलेली आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट वाचल्यानंतर लक्षात येऊन जाईल. त्यानंतर 10वा बघा, ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल, ब्रॅकेटमध्ये मेकॅनिकल दिलेलं आहे आणि पुढं पाहिजे काय आहे त्याच्यासाठी, त्याचं डायरेक्टोरेट ऑफ क्वालिटी ॲश्युरन्स, याच्यासाठी डिग्री इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग फ्रॉम रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट किंवा युनिव्हर्सिटी असं म्हटलं जाऊ शकतं. पुढं बघा आता हे आहे सगळं. त्यानंतर ह्याच्यामध्ये 10 नंबरलाच ते दुसऱ्या पेजवरती आलेलं आहे. जर डिग्री असेल तरी देऊ शकतात, सोबत जर डिप्लोमा असेल सोबत त्याच्या 2 वर्षाचा एक्सपिरियन्स जोडला तर तुम्ही ती सुद्धा एक्झाम देऊ शकत असतात. त्यानंतर ते इलेक्ट्रिकल असेल तर त्याच्यासाठी सुद्धा सेम क्रायटेरिया आहे. डिग्री असेल तरी चालतं किंवा फक्त डिप्लोमा असेल तर सोबत 2 वर्षाचा एक्सपिरियन्स सुद्धा त्या रिस्पेक्टिव्ह फील्डचा लागणार आहे. बघा हे सगळं व्यवस्थितरित्या तुम्ही बघून घ्या. सोबत व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा काही काळजी करायची गरज नाही. जे केंद्रीय इन्स्टिट्यूटचं ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यामध्ये मी प्रत्येक गोष्ट याच्यातली पोस्ट करणार आहे. त्यानंतर बघा आता पुढं दिसतंय 10 नंबरचा पॉईंट, हाऊ टू अप्लाय अँड ॲप्लिकेशन फी. आता कसं अप्लाय करायचं आहे वगैरे सगळं डिटेलमध्ये या ठिकाणी दिलेलं आहे आणि ॲप्लिकेशन फीसुद्धा याच्यामध्ये दिलेले आहे. इथं एक लिंक दिसते बघा, हायपर लिंक आहे. तुम्ही जर याला टच केलं तर तुम्ही डायरेक्टली त्या लिंकवरती जाऊन जी काही SSCची ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊ शकतात. चला आता पुढं जाऊयात आपण. त्यानंतर मी ही टाकतोय पूर्ण. लास्ट डेट अँड टाईम ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन ती वरच सांगितलं मी तुम्हाला, 30 ऑक्टोबर 2020. सगळ्या गोष्टी इथे दिसत आहेत बघा इकडं. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट, फी अतिशय चिल्लर फीस आहे, खूप जास्त पैसे भरायची गरज नाही. बऱ्याचदा होतं काय की जे इंजिनिअरिंग झालेले विद्यार्थी त्यांनी गेटचा सध्यासुद्धा फॉर्म चालू आहे, तुम्ही भरला असेल, काही जणांचा राहिला असेल तर तिथलची फीस तुम्ही पाहत आहात त्या या फीसच्या कितीतरी पटीनं जास्त आहे. याच्यापेक्षा कंपॅरिझनमध्ये इथं फीस खूप कमी आहे. यानंतर बघा, फी पेएबल 100 रुपये, RS 100 ओनली, ब्रॅकेटमध्ये 100च रुपये लिहिलेलं आहे ओनली. वुमेन कॅन्डिडेट्स अँड कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, पर्सन विथ डिसॅबिलिटी, एक सर्व्हिसमॅन फॉर रिझर्वेशन आर एक्झम्प्टेड फ्रॉम पेमेंट ऑफ फी. बघा आणखी एक गोष्ट सांगतो, जे कॅन्डिडेट SC ST PWD किंवा एक सर्व्हिसमॅन आहेत यांना फीसची काहीही गरज नाही. तुम्ही फीस भरू शकता. मास्टर कार्ड किंवा तुमचं रुपे, क्रेडिट आहे, डेबिट कार्ड आहे, भीम UPI आहे, तुम्ही कशावरूनही फॉर्म भरू शकता. किंवा तुम्हाला जर वाटतं की ह्याच्यातून फॉर्म नाही भरायचा, आपण बँकेत जाऊन ऑफलाईन चलन भरूयात, तरी तुम्ही तो सुद्धा तसे सुद्धा फॉर्म भरू शकता. त्यानंतर बघा आता पुढं दिसतंय तुम्हाला एक्झामिनेशन सेंटर अँड सेंटर कोड. बघा ही जी परीक्षा होणार आहे त्याचे सेंटर्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर त्याचे काही रिजन्स दिलेले आहेत. या रिजनमध्ये मला वाटतंय ज्या रिजनमध्ये आपण आहोत त्याच रिजनमध्ये फॉर्म भरण्याचा प्रयत्न करावा. पण असं काही कंपल्सरी नाही की तुम्ही फक्त याच रिजनमध्ये फॉर्म भरू शकतात. ॲज पर आवर रिक्वायरमेंट किंवा आपल्या आवडीनुसार तुम्हाला ज्या रिजनचा फॉर्म भरायचा आहे त्या रिजनचा फॉर्म भरू तुम्ही शकतात. आता हे तुम्ही वाचा डिटेलमध्ये, खूप जास्त ह्याच्यात व्हिडिओची लेंथ खूप वाढेल. मी पूर्ण PDF ॲज इट इज पूर्ण टाकतो आपल्या चॅनलमध्ये. सोबत तुम्ही इथले सुद्धा स्क्रीनशॉट घेऊ शकतात. यानंतर महत्त्वाच्या गोष्टी पुढं बघा, स्कीम ऑफ एक्झामिनेशन. याचा अर्थ एक्झामचा पॅटर्न काय असणार आहे. बघा पूर्ण तुम्हाला ॲट ए टाईम दाखवण्याचा प्रयत्न करतो मी हे गोष्टी याच्यामध्ये. बघा इकडं स्कीम ऑफ एक्झामिनेशन, याच्यात काय काय दिसतंय.
द एक्झामिनेशन विल कन्सिस्ट ऑफ 2 पेपर्स. किती पेपर असणार आहे? 2. एक पेपर 1 आहे जो CBT ज्याला म्हटलं जातं कम्प्युटर बेस्ड टेस्ट, याची परीक्षेची तारीखसुद्धा त्यांनी सांगितलेली आहे. ती तारीख आहे 22 मार्च 2021 ते 25 मार्च 2021च्या दरम्यान. जर कोरोनाची परिस्थिती सुधारली, जर बाकी काही अडचणी आल्या नाहीत जगावरती किंवा भारत देशावरती किंवा महाराष्ट्रावरती, तर ही परीक्षा त्याच वेळेत होईल अशी अपेक्षा आपण व्यक्त करूयात आणि ती होईलच असा मला विश्वास वाटतोय. बघा इकडं, त्यानंतर आता तुम्हाला 2 पेपर द्यायचे आहेत. त्यातला पेपर 1 जो आहे तो CBT आहे, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असणार आहेत. त्याच्यामध्ये 50 क्वेश्चन आहेत, 50 मार्क आहेत जनरल इंटेलिजन्सला. म्हणजे टोटल बघा, पेपर 1 जो असतो तो 200 मार्कचा असतो. पहिले व्यवस्थित समजून घ्या. 200 मार्कचा पेपर 1 आहे आणि पेपर 2 आहे 300 मार्कचा. आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, पेपर 1 जो आहे तो ऑब्जेक्टिव्ह टाईप पेपर आहे आणि पेपर 2 जो आहे तो डिस्क्रिप्टिव्ह टाईपचा पेपर आहे. म्हणजे तिकडं कम्प्युटर एक्झाम आहे आणि इकडं तुम्हाला रिटन एक्झामिनेशन द्यायची आहे. सोबत आता एक गोष्ट समजून घ्या, पेपर 1 मध्ये नेमका सिलेबस काय काय असणार आहे. एक आहे त्याच्यातला 50 मार्कचा सिलेबस, 50 क्वेश्चन असतील. जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग. बघा, खूप जर चांगली प्रॅक्टिस केली तर इथलचे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग. मित्रांनो, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांमध्ये इंटेलिजन्सला काहीच कमी नाही, फक्त सिरियस घेणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती ना, एक्झामच्या अगोदर आपण 1 नाईट फुल फाईट सब्जेक्ट आउटमध्ये एवढे हजार पेजेसचे पुस्तकं रात्री बसलत सकाळी खतम करून 10 वाजता पेपर देऊन डिस्टिंक्शनमध्ये पास झालेले असतात इंजिनिअरिंगचे विद्यार्थी. मग जर तशी मेहनत जर इकडं केली ना चांगली, तर डेफिनेटली तुम्ही ही एक्झाम पास होऊ शकतात. बघा, पेपर 1 मध्ये 200 मार्कापैकी 50 मार्कचं जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग आहे. तिथं टोटल जो ड्युरेशन दिलेला आहे वेळ तो आहे 2 तासाचा. त्यानंतर दुसरा जो सिलेबसचा पार्ट आहे जनरल अवेअरनेस. आता ह्या जनरल अवेअरनेसमध्ये आपले जे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत ते थोडेसे कंटाळा करतात किंवा ते हिस्ट्री, जिओग्राफी, त्याच्यानंतर हे जे काही करंट अफेअर्स वगैरे आहेत, तर हे नको वाटतं इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना. तर तो सुद्धा 50 मार्कचा पार्ट आहे. पण जनरल इंटेलिजन्समध्ये जर आउट ऑफ मार्क्स घेण्याचा प्रयत्न केला, इथं थोडेफार कमी जास्त पडले तरी चालत असतं, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर आता बघा, आता ह्याच्यामध्ये पार्ट ए, पार्ट बी आणि पार्ट सी दिलेला आहे. पार्ट ए सिव्हिलवाल्यांसाठी दिला आहे, पार्ट बी इलेक्ट्रिकलवाल्यांसाठी आहे आणि पार्ट सी जो आहे तो मेकॅनिकलवाल्यांसाठी दिलेला आहे. आता ज्या विद्यार्थ्याची जी ब्रँच आहे त्याच्यानुसार समजून घ्यायचा आहे. जो तिसरा सिलेबसचा पार्ट आहे पेपर 1 मध्ये, तो 100 मार्काचा असणार आहे आपापल्या ब्रँचचा. समजा फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी इलेक्ट्रिकलचा आहे, तर त्याला इलेक्ट्रिकलचा 100 मार्कचा पेपर असणार आहे. तर ह्याच्यात काय लक्षात आलं तुम्हाला, पेपर 1 200 मार्कचा आहे, त्याच्यात 50 मार्कचं जनरल इंटेलिजन्स रिझनिंग आहे, जनरल अवेअरनेस 50 मार्कचं आहे आणि 100 मार्कचं आपापली जी ब्रँच आहे त्या ब्रँचचा सिलेबस 100 मार्कचा आहे. असा मिळून टोटल जो वेळ आहे तो 2 तास आणि टोटल क्वेश्चन 200 आणि मार्क्स 200 आहेत. टाईप 2 जो आहे बघा, किंवा ज्याला पेपर 2 म्हटलं जातं, डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे. त्याच्यामध्ये पूर्ण आपल्या ब्रँचचा सिलेबस असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थितरित्या जे आपल्या ब्रँचचा चांगला पद्धतीने अभ्यास करायचा आहे, ह्याच्यातून तुम्हाला ती सुद्धा एक्झाम क्वालिफाय होता येणार आहे. त्यानंतर बघा, आता सोबत प्रत्येक ब्रँचचा जो सिलेबस आहे तो दिलेला आहे. पेपर 1चा जो सिलेबस आहे तो सगळ्यांसाठी कॉमनच आहे, जवळपास बघू शकता तुम्ही, इथं वाचू शकता. जनरल इंटेलिजन्स, द सिलेबस फॉर जनरल इंटेलिजन्स would include questions of both verbal and non-verbal type. The test may include questions on analogies, similarities. आता ही वाचा तुम्ही, मी पूर्ण तिकडे PDF टाकतो. त्यानंतर जनरल अवेअरनेसचा सुद्धा सिलेबस दिलेला आहे. काय काय दिलेलं आहे ह्याच्यामध्ये बघा, एन्व्हायरमेंट रिलेटेड अवेअरनेस असलं पाहिजे, ॲप्लिकेशन टू सोसायटी, सामाजिक तुम्हाला बऱ्यापैकी भान असलं पाहिजे, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, जनरल पॉलिटी, सायंटिफिक रिसर्च, ह्या सगळ्या रिलेटेड जनरल अवेअरनेसमध्ये 50 क्वेश्चन येणार आहेत. त्यानंतर जो आपल्या इंजिनिअरिंगचा सिलेबस आहे तो सुद्धा दिलेला आहे. बघा, सिव्हिलच्या विद्यार्थ्यांनी सिव्हिलचा वाचा, जे इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी आहेत त्यांनी इलेक्ट्रिकलचा वाचा, जे मेकॅनिकलचे विद्यार्थी आहेत त्यांनी मेकॅनिकलचा सिलेबस वाचायचा आहे. बघा, हे सगळ्या गोष्टी सिलेबससुद्धा इथं दिसतोय. आता इथं देत असताना पेपर 1चा सिलेबस दिलेला आहे,
फक्त नावं दिले, बेसिक कन्सेप्ट, सर्किट लॉ, मॅग्नेटिक सर्किट, AC फंडामेंटल, मेजरमेंट, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट, इलेक्ट्रिकल मशीन्स, फ्रॅक्शनल किलोवॅट मोटर, सिंगल फेज इंडक्शन मोटर, सिंक्रोनस मशीन, जनरेशन, ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन, इस्टिमेशन अँड कॉस्टिंग, युटिलायझेशन अँड इलेक्ट्रिकल एनर्जी, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स. विद्यार्थी मित्रांनो, मी जस्ट इलेक्ट्रिकलचा फक्त सिलेबस वाचलाय, तसाच सिव्हिल मेकॅनिकलचा सुद्धा तुम्ही वाचू शकतात. हाच सिलेबस असतो ज्या महाराष्ट्रातल्या एक्झामसाठी आपण धडपड करत असतो, त्यासुद्धा एक्झामचा हाच सिलेबस असतो. म्हणून एकच सांगतोय, इतकी चांगली तयारी करा की दरम्यानच्या काळात आपण आंदोलनं करूत, काही करू, महाराष्ट्र शासनाला सुद्धा भाग पाडूत, ही महाराष्ट्रात सुद्धा वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जागा काढाव्यात म्हणून. आणि हाच सिलेबस असल्यामुळं इथं जर अभ्यास चांगला झाला तर तिकडं सुद्धा तुम्हाला याचा फायदा होणार आहे. त्यानंतर पेपर 2चा सुद्धा डिटेलमध्ये सिलेबस प्रत्येक ब्रँच वाईज दिलेला आहे. आता बघा, हे PDF 64 पेजेसचे आहे. पूर्ण वाचत जर बसलो तर व्हिडिओ इतका मोठा होईल की तुम्ही अजिबात तो व्हिडिओ पाहणार नाहीत. बघा आता पुढं, ॲडमिशनसाठी लागणाऱ्या गोष्टी, इथं सगळ्या गोष्टी दिसत आहेत तुम्हाला. पूर्ण व्यवस्थित झूम करतोय, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकतात. बघा इकडं काय काय दिसतं याच्यामध्ये. आधार कार्ड, वोटर्स ID, ड्रायव्हिंग लायसन, पॅन कार्ड, पासपोर्ट, हे जे काही दिसतात ना, सगळ्या गोष्टी, याच्यातल्या गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. मग आता याच्यामध्ये फोटो आयडेंटिटी कार्ड डज नॉट हॅव द डेट ऑफ बर्थ, देम मस्ट कॅरी अन ॲडिशनल ओरिजिनल सर्टिफिकेट इन प्रूफ विथ देअर डेट ऑफ बर्थ. म्हणजे तुम्ही जर एक्झामला जातायत तर एखाद्या ह्याच्यावरती असू शकतं की तुमचं जन्मतारीखच नाही, तुमचं ID आहे, मग ते घेतलं जाणार नाही. तुमच्याकडे जे आहे ते तर घेऊनच जा, पण सोबत डेट ऑफ बर्थवाला सुद्धा एखादं सर्टिफिकेट तुमच्यासोबत राहू द्या एक्झामला. हे सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत, तुम्ही ह्याला डिटेलमध्ये वाचू शकता. त्यानंतर पोस्ट प्रेफरन्सेस, तुम्ही आता पोस्टचा प्रेफरन्ससुद्धा देऊ शकतात. त्यानंतर आता बघा, याच्यात एक गोष्ट दिलेली आहे, मोड ऑफ सिलेक्शन, म्हणजे सिलेक्शन जे होणार आहे तुमचं, मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स इन पेपर 1 अँड पेपर 2 आर ॲज फॉलोज. UR म्हणजे अनरिझर्व कॅटेगरीज. अनरिझर्व कॅटेगरीजसाठी जे दिलेलं आहे ते 30% कमीत कमी मार्क पाहिजेत. फॉर एक्झाम्पल समजा 200 मार्काचं जर 30% काढायचं आहे तर कमीत कमी किती मार्क पाहिजेत तुम्हाला? 60 मार्क पाहिजेत. 30%चा अर्थ 30% म्हणजे सेंचुरी. 100ला 30 तर 200ला 60. 100ला 30 तर 200ला 60. ज्या विद्यार्थ्यांकडे कास्ट सर्टिफिकेट नाही किंवा ज्यांना आपण ओपनमध्ये आहेत असं म्हणतो किंवा त्यांनाच म्हटलं जातं अनरिझर्व, तर त्या विद्यार्थ्यांना 30% कमीत कमी मार्क पडले पाहिजेत, म्हणजे 200 पैकी 60. आता पेपर 2 मध्ये 300 पैकी 30% म्हणजे 90 मार्क असं धरून चला. त्यानंतर बघा, OBC आणि EWS. OBC म्हणजे काय? अदर बॅकवर्ड क्लास. ज्यांच्याकडे OBC सर्टिफिकेट आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांचं OBC मध्ये येतं तर त्या विद्यार्थ्यांना 25% कमीत कमी मार्क्स पाहिजेत. ऑब्लिक दिलेला आहे EWS. व्हॉट इज EWS? EWS म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, किंवा जे स्टुडंट इकॉनॉमिकली वीक आहेत या विद्यार्थ्यांना सुद्धा कमीत कमी किती टक्के मार्क घ्यायचे? 25% म्हणतोय मी. मग 200चं असेल तर 25%, त्याचं येतं 50 त्या पद्धतीने. आणि अदर्स म्हणजे SC, ST, PWD, ज्याला आपण पर्सन विथ डिसॅबिलिटीज वगैरे म्हणतो, एक्स सर्व्हिसमॅन, तर या विद्यार्थ्यांना कमीत कमी 20% मार्क घ्यायचे आहेत. या पद्धतीने तुम्हाला पुढं जायचं आहे. चला आता यानंतर बघा, ही PDF खूप मोठी आहे. त्यानंतर पुढं दिलेलं आहे, ॲक्शन अगेन्स्ट कॅन्डिडेट्स फाउंड गिल्टी टू बी मिसकंडक्ट. अरे हे वेगळं आहे, हे आपल्यासाठी नाही. जे लोक चुकीचं काहीतरी वागणार आहेत त्यांच्यासाठी आहे. आपण चुकीचं वागणारच नाहीत, आपण एकदम इमानदारीनं अभ्यास करून पेपरला जाणार आहेत, त्याच्यामुळे हे आपल्यासाठी नसतं काही गोष्टी. त्या सगळ्या गोष्टी फक्त त्यांना द्यावं लागतं. जर एखादं येड्यावणी करायला तर त्याला काय केलं जाईल ते सुद्धा PDF मध्ये ते लिहून देतात. आता बघा पुढं सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. सर्टिफिकेट रिगार्डिंग फिजिकल लिमिटेशन इन अँड काय एक्झामिन टू राईट, म्हणजे जे काही तुम्हाला लिहायचं इथं त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लिहायच्या आहेत. बघा इकडं वाचतोय मी, पुढं काय काय दिलं आहे, सिग्नेचर हे ते राहू द्या. याचं काही लेटर ऑफ अंडरटेकिंग फॉर युजिंग ओन स्क्राईब, चला असू द्या, हे वाचा तुम्ही सगळ्या गोष्टी. बघा चला पुढं जाऊयात आपण. आणखी काय आहे का? हां, अतिशय महत्त्वाचा, स्क्रीनशॉट दिलेले आहेत. 1 टाइम रजिस्ट्रेशन फॉर्म. ठीक आहे, रजिस्ट्रेशन करण्यासाठीचे इकडं स्क्रीनशॉट दिलेलं आहे. डू यू हॅव अदर?
तिथं नो केलेलं आहे, आपण बी नो करायचं नाही. असेल तर आहे म्हणायचं, जर आहे म्हटलं तर तिथं आधार नंबर टाकायचा, नसेल तर नाही म्हणायचं. त्याचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. टाईप ऑफ आय डी, कोणतं तुम्ही आय डी यूज करणार आहेत तिथं लिस्ट येऊन जाईल, त्याला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आय डीचा नंबर विचारतात, ते आय डीचा नंबर तिथं टाकायचा आहे. नेम दिलेला आहे तर सॅम्पल नेम दिलेला आहे, तुम्ही स्वतःचं नाव टाकू शकता. या पद्धतीने डेट ऑफ बर्थ, आईचं नाव, त्यानंतर पुढं मदर्स नेम, व्हेरीफाय मदर्स नेम, ते डबल व्हेरीफाय करण्यासाठी या गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणजे थोडक्यात इथं फॉर्म कसा भरायचा एक्झॅक्टली ते सुद्धा इथं डिटेलमध्ये याच PDF मध्ये सगळं तुम्हाला पाठवून देत आहे. तुम्ही ते पाहू शकता. या पद्धतीने तुम्ही ते पाहणार आहात. विद्यार्थी मित्रांनो बघा, हे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म आलेला आहे. ते तर रजिस्ट्रेशन होतं जस्ट. आता इथं ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं हे करायचं आहे त्याचेसुद्धा स्क्रीनशॉट्स दिलेले आहेत. तुम्ही हे स्क्रीनशॉट्स बघा, या पद्धतीनं फॉर्म भरा. आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही अडचण आली तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये आणखी काही गोष्टी याच्या रिलेटेड टाकणार आहे. जर काही डाऊट्स असतील काय असतील तर त्याच्यामधून तुम्ही पाहू शकता. बघा आता पुढं दिसतो फोटोग्राफ अँड सिग्नेचर. आता इथं फोटोग्राफची फाईल साईज दिलेली असते बघा. किती पण कसा पण फोटो काढला तुम्ही मस्तपैकी HD मध्ये आणि तो अप्लाय करण्याचा जर प्रयत्न केला तर तो चुकूनही होणार नाही. कारण की HD मध्ये जर फोटो काढला हाय डिफिनिशन तर ह्याच्यामध्ये जो MB लागणार आहे ते खूप जास्त लागू शकतं. इथं 20 KB ते 50 KB ची साईज दिलेली आहे. आणि यानंतर सिग्नेचरसुद्धा दिलेली आहे. बघा तुम्ही ते विड्थ वगैरे सगळ्या गोष्टी पाहू शकतात. या पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो ही PDF पूर्ण तुम्हाला पाहता येईल. आता मी याच्या रिलेटेड बोलत नाही आहे. शेवटी 1 मिनिट फक्त सांगतो तुम्हाला सारांश काय आहे काय नाही. ती एकच गोष्ट लक्षात ठेवा की आपण सुद्धा महाराष्ट्रीयन लोकसुद्धा परीक्षा SSC, रेल्वे किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पास 100% होऊ शकतो. त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी जर केल्या तर आधी कधीही न मिळालेलं मिळवण्याकरता आधी कधीही न केलेलं करावं लागतं. किती मोठे स्वप्न पाहावेत याला मर्यादा नसावी, पण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी किती कष्ट करावेत याला सुद्धा मर्यादा नसावी. मी शेवटी एक तुम्हाला स्क्रीन दाखवतोय, ही खूप महत्त्वाचं आहे. याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला माहीत होतील. सबमिशन तुम्ही करू शकता ऑनलाईन ॲप्लिकेशनचं. आजपासून आत्तापासून या क्षणापासून ते 30 ऑक्टोबरपर्यंत लास्ट डेट आहे. 30 ऑक्टोबर. मी म्हणतोय शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका. आत्ताच लगेच्या लगे फॉर्म भरा आणि तयारी करायला सुरुवात करा. इन दिस वे टुडेज लेक्चर किंवा ह्याला म्हटलं जातं टुडेज व्हिडिओ सक्सेसफुली कंप्लीटेड. मित्रांनो तुम्हाला या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. डेफिनेटली तुम्ही चांगलं परफॉर्म कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये मी एक आंदोलन करणार आहे. पुन्हा एकदा मी ट्विटर असेल जे जे काही करणं शक्य होईल ते तुमच्या मदतीनं तुमच्या सहकार्यानं करणार आहे. मी जे काही मागं व्हिडिओ बनवला त्याला बऱ्यापैकी रिस्पॉन्स भेटला, पण तरी शासनापर्यंत आपला आवाज जाण्यासाठी आणखी ताकद जास्त लावण्याची गरज आहे एवढं बोलतो. आणि मी ज्यावेळेस ही गोष्ट तुम्हाला सांगणार आहे त्यावेळेस तुम्ही सगळ्यांनी एकत्र या, लढा द्या. आपल्या हक्कासाठी लढायचं आहे. आपण काही कोणाकडे भीक मागत नाहीत. इंजिनिअरिंग काढली चांगले मार्क्स देऊन रात्रंदिवस कष्ट करून, तर याचं चीज करण्यासाठी आपण आपल्या हक्काची लढाई जिंकण्यासाठी आपण सर्वांनी शक्ती प्रदर्शन करणं गरजेचं आहे. आणि हे शक्ती प्रदर्शन करण्यासाठी मी ज्यावेळेस आवाहन करेन सगळ्यांनी साथ द्या, सगळेजण मिळून ही लढाई आपण जिंकूयात एवढं बोलतो. हा व्हिडिओ संपवतो. आणि जर काही डाऊट्स असतील, काही अडचणी वगैरे असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकतात. शक्य होईल तेवढ्यांना मी त्या पद्धतीनं रिप्लाय करेल. अदरवाईज एखादा व्हिडिओ याच्या रिलेटेड आणखी डाऊट्स रिलेटेड तुमचा बनवून तुम्हाला पुरवण्याचा प्रयत्न कराल एवढं बोलतो. व्हिडिओ संपवतो. खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. प्रत्येक गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे यासाठी प्रयत्न करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.